नमस्कार मंडळी. डी फार्म किंवा बी फार्म झालेले विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत असतात, गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट अर्थात एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्याकडून जी CRE कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम घेतली जाते, जी फार्मसिस्टची व्हॅकन्सी यामधून भरली जाते, तर त्या एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे. पाहू शकता 13/6/2026 हे नोटिफिकेशन आहे या डेटचं. आणि या ठिकाणी अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 13 जून 2026 पासून अर्ज सुरू होत आहेत आणि क्लोज होत आहेत 3 जुलै 2026. अर्थात 13 जून ते 3 जुलैच्या दरम्यान तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्थात या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेली आहेत. आणि CBT कम्प्युटर बेस्ड जी एक्झाम होते ती कधी होणार आहे, तर या ठिकाणी 25 ते 27 जुलैच्या दरम्यान ही एक्झाम होणार आहे. अर्थात या डेट टेंटेटिव्ह आहेत, मागे पुढे यामध्ये बदल होऊ शकतात. तर ॲप्लिकेशन तुम्ही यासाठी करू शकता. फार्मसिस्टसाठी या ठिकाणी बऱ्याच खूप साऱ्या व्हॅकन्सी आहेत, तब्बल 75 इतक्या पोस्ट आहेत. पण या ठिकाणी काय आहे, एम्सचे जे वेगळे वेगळे लोकेशन आहेत त्या लोकेशननुसार आणि पोस्टनुसार वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत. काही डिस्पेन्सिंगच्या पोस्ट आहेत, काही ग्रेडनुसार फार्मसिस्टच्या पोस्ट आहेत. एज क्रायटेरिया पण वेगळा वेगळा आहे. काही पोस्टसाठी या ठिकाणी 18 ते 27 वय आहे, काही पोस्टसाठी 21 ते 27 वय आहे आणि काही पोस्टसाठी या ठिकाणी त्यांनी वयाचा क्रायटेरिया काही ठिकाणी 30 एज रिलॅक्सेशन, जास्त एज पण या ठिकाणी आहे. कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे. अर्थात यासाठी तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी वेगळी वेगळी परीक्षा द्यावी लागत नाही. एकच CRE एक्झाम तुम्ही देता आणि त्या एक्झामच्या माध्यमातून तुमची निवड होत असते. या ठिकाणी एकच फक्त खंत आहे की बऱ्याच खूप साऱ्या पोस्टसाठी त्यांनी डी फार्मला एलिजिबल धरलेलं आहे. डिग्री बी फार्मसाठी एलिजिबिलिटी फार कमी ठिकाणी दिलेली आहे. काही ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता. ही जाहिरातीची जी PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं जर फार्मसिस्ट सर्च केलं, या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही जर फार्मसिस्ट सर्च केलं तर फार्मसिस्टसाठी कुठे कुठे व्हॅकन्सी आहेत ते तुम्हाला पाहता येईल. बघू शकता. तर असं फार्मसिस्ट सर्च केलं तर डिस्पेन्सिंग अटेंडंट फार्मसिस्ट अशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ग्रेडच्या पोस्ट आहेत. अर्थात लक्षात ठेवा, जिथे जिथे इसेन्शियल असं लिहिलेलं आहे तर ते क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे इसेन्शियल लिहिलं आहे तर ते क्वालिफिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे. आणि जर डिझायरेबल लिहिलं असेल, एखाद्या ठिकाणी डी फार्म बी फार्म दोन्ही लिहिले तर डी फार्म बी फार्म दोन्ही एलिजिबल आहे. आणि फक्त एखाद्या ठिकाणी डी फार्म क्वालिफिकेशन लिहिले तर फक्त डिप्लोमावालेच त्या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत. इसेन्शियल म्हणजे ते गरजेचंच आहे. आणि डिझायरेबलमध्ये जर एखाद्या ठिकाणी डिग्री लिहिली असेल तर वेल अँड गुड. काही ठिकाणी एक्सपिरियन्स जर तुमचा असेल तर तो देखील डिझायरेबल लिहिला आहे असला तर ठीक, नसेल तरी चालेल. ओके, लक्षात ठेवा, इसेन्शियल म्हणजे ते क्वालिफिकेशन किंवा तो एक्सपिरियन्स हवाच आहे. आणि डिझायरेबल लिहिला असेल तर वेल अँड गुड हा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. एज रिलॅक्सेशन किती असणार या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. फी किती असणार आहे, ॲप्लिकेशन, याची सगळी माहिती या PDF मध्ये दिलेली आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे त्या ॲप्लिकेशनची लिंक देखील या PDF मध्ये आहे. मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. ज्यांचं कोणाचा डी फार्म बी फार्म झाला असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.